तर मित्रांनो हे बघा आम्ही पोहोचलोय हिलझिल पूलवरती आणि एवढा पाऊस चालू आहे ना, तुम्हाला काय सांगू. हे बघा एवढा पाऊस चालू आहे आणि रेणुकाला ना फक्त इथून थांबून थोडा वेळ इथे बघायचं आहे पाणी. आपण रेणुकाच्या घरी आलोय आणि लगेच मच्छी पकडायला जातोय. हे बघा पूर उतरून आपल्याला जायचं आहे हा याच्यामधून. बघू किती पाणी येते ते. परत आपण त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी खतरनाक मला तुम्हाला दाखवतोय. हा बघा हे बघा मासा आला आता बघू दिसतो. सो हे गाइस गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा रेणुका ही मला आता चालवते घरी आणि पाऊस बघा तुम्ही पहिले. एवढा पाऊस येतोय ना बाहेर, ते साल्यांना पण सुट्या आहे. एवढा पाऊस येतोय आणि आज किती आता वाजले 1 आणि एवढ्या पावसामध्ये घरी चालवते म्हणून आपण घरी आता नेऊन ठेवू त्याला म्हणजे तिला रेणुकाला. आता बघा रेनकोट आहे रेणुकाकडे आणि माझ्याकडे पण. हा माझा नाही, मी राहुल दादाचं मागितलं. आता ही गाडी घेऊन जाऊ, युनिकॉर्न आपली चावी. तर बघू रस्त्यामध्ये काय होतंय ते. खूप पाऊस आहे बाहेर पण जाऊ. मला वाटतं तिथे जाता तर पूर्ण भिजून जाणार मी असं मला वाटतं. तरी पण आपण जाऊ एक बघू. नाही काहीतरी दाखवत आहे. ही बघा रेणुका कशी बसली ती एके साईडनेच. पहिल्यांदा अशी माझ्यासोबत बसली असेल ना एका साईडने, कारण रेनकोट तसा आहे म्हणून ते एकाच साईडला बसेल. आणि बघू रस्त्याला आता कशी येते ती मागे बसून. तर मित्रांनो हे बघा आम्ही पोहोचलोय हिलझिल पूलवरती आणि एवढा पाऊस चालू आहे ना, तुम्हाला काय सांगू. हे बघा एवढा पाऊस चालू आहे आणि रेणुकाला ना फक्त इथून थांबून थोडा वेळ इथे बघायचं आहे पाणी कसं जात आहे काय ते बघायचं आहे हिला, म्हणून थांबलोय आम्ही. आणि बघा एवढा पाऊस येतोय, खूपच पाऊस चालू आहे. तिकडनं बघा पूर आलाय पूर्ण, काय दिसणार पण आहे पुढे. आणि रेणुका बघा एकदम मस्त थांबून नाही इकडे तिकडे बघते आणि एवढा पाऊस येतोय चालू, त्याच्यामध्ये हिला बघायचं आहे. आणि इथे आलो तोपर्यंत पूर्ण भिजून गेलो. ते बघा आरामात बघते ती आणि माझं हालत बघा. रेनकोट आहे पण इथून ना पाणी शिरलाय तर भिजलाय पूर्ण. एवढा पाऊस चालू आहे. तर आता थोडा वेळ इथे थांबू आणि निघू आपण पण परत जायचं आहे. ही डोंगर दिसते ना याच्या तिकडनं आपल्याला जायचं आहे. रेणुकाचं घर तिथे आहे म्हणून. बघा एवढा पाऊस आहे ना तिकडे. इथे थोड्या वेळ आम्ही थांबू आणि निघू लगेच जायला. रेणुका पण भिजली पूर्ण आणि माझा पण इथून आतमध्ये पाणी जातं म्हणून भिजलो आहे आम्ही. तरी पण बघायला थांबलो इथे थोड्या वेळ बघतो आणि थांबतो, म्हणजे जातो इथून. खूप पूर येतोय आता बघा. तुम्हाला इथे पाणी किती भरलेलं आहे ना ते दाखवतोय. हा रिक्षा जातो ना इथे बघा. हा तिकडनं पण एक येतो. हा बघा पाऊस किती तिथे भरलेला आहे, पूर्ण खड्डा आहे हा बघा. तर चला आता इथून आपण निघूयात, नाहीतर खूप हे होईल. आपण रेणुकाच्या
घरी आलो आहे आणि लगेच मच्छी पकडायला जातो आहे. हे बघा पूर उतरून आपल्याला जायचं आहे हा याच्यामधून. बघू किती पाणी येते ते. हा पूर आपण उतरून आता जातो आहे इकडे फिरत फिरत. इकडनं येतो बुलेट ट्रेन, इकडनं जातोय आणि आपल्याला जायचं आहे तिकडनं. नदी आहे एक मोठी कशी ना वाट. इकडनं पण खूप पाणी आलेलं आहे बघा मित्रांनो. खूपच पाऊस आहे. आता थोडा वेळ थांबला आहे म्हणून आपण रेणुकाचे रेनकोट घातलं आहे आणि रेणुका छत्री घेऊन आहे. आई आणि मावशी आम्ही जातो आहे मच्छी पकडायला. इकडनं जाऊ किती मच्छी भेटतात की नाही ते बघू आपण. हा बघा कुत्र्या पण पुढेच, याला पूर्ण रस्ते माहीत. बघा एवढा पूर आहे, वरतून पाणी येतोय. आपण जी हे करून आलो ना पार करून तिथून, हा बघा तिथे जायला पाहिजे होतं. तिकडनं चांगलं दिसलं असतं. बघा तिकडनं लुटत घालतात पकडतायत. हा बघा रस्ता पण कसे कडेला आहे. इकडनं खूप पूर्ण पाणी इथपर्यंत भरलेलं आहे बघा. एवढं पाणी कडेला आपण जाऊ पुढे. जिथे थोडं जागा असेल ना चांगलं तिथे आपण मच्छी पकडू. हा बघा आणि हे सवनेची स्कूल आता नवीन बनवत आहे. तिकडनं आधी इकडनं रेणुकाचा लहान भाऊ हॉस्टेलला आहे, तिकडे असेल गेलं असतं पण मध्ये पाणी आहे. आपण कडेला जाऊ. एवढा पूर आलाय बघा. इथून बघा एवढं पूर आलाय. चला आता आपण इथे काही होणार नाही पण तिकडे जाऊ. स्टार्टिंगला आले ते परत आपण त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी तर नाही मला तुम्हाला दाखवतोय. हा बघा हे बघा वाहून आणलेले असतील. हे बघा आपल्याकडे भाल्या याच्याने आपण पकडूया इथे किती भेटतात ते. पण मोबाईल आता बघा ती बघा जाल याच्यामधून आपण पकडून बघू एक तरी येते की नाही. पहिल्यांदा टाकलं ना एक मासा आला आहे आता बघू दिसतं. एवढे मोठे मासे आले बघा. एवढे मोठे 2 आले. तर मित्रांनो हे बघा हे घेऊन आम्ही परत जातोय तिकडे, कारण इकडे काय भेटलं नाही. एक मासा भेटला तो पण लहानसा. परत जाऊया तिकडे. चला लवकर. संध्याकाळ झाली आणि आमचे मासे ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्यांचे त्याच्यामध्ये एवढे पकडलेत. आणि आई आणि मावशी तिकडनं आहेत ते पकडत आहेत. पण आपण आता मोबाईल घेऊ. पाऊस मित्रांनो आपण थोडेफार मासे पकडलेले आहेत पण पिशवीमध्ये आहे, तुम्हाला दाखवू नाही शकत. पाऊस खूप चालू आहे अजून तरी पण आम्ही बघा खातोय आंबा. पिकलेला आंबा. रेणुका बघा इकडे. ए गुड्डू हे बघा आंबा खातोय. आणि आपण पण आंबा खाऊ. आणि परत आई आणि मावशी तिकडे मासे पकडत आहेत. थोडा वेळ इथे पकडू आणि नंतर घरी जाऊ. तर किती दिवस एवढंच घेऊ.
उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. चला बाय.